काय इकडे प्रोग्राम काय आहे? सिंपल, राईट सी प्रोग्राम टू डिस्प्ले टू प्रिंट युअर नेम, टू प्रिंट युअर नेम, एवढाच प्रोग्राम आहे. हा, कसं प्रिंट करणार? हॅश इन्क्लूड stdio.h मेन प्रिंटफ रामदास असं टाकलं, झालं, संपलं. एवढंच करायचं होतं की नाही? असं म्हणलो का मी? विदाउट युजिंग सेमिकोलन, हा, डॉट सी. आता विथ सेमिकोलन जर मी हा प्रोग्राम कंपाईल करून रन केला, दिसते रामदास, प्रिंट झालं. एवढं सिंपल आहे की नाही? पण मी काय सांगितलं तुम्हाला? विदाउट युजिंग सेमिकोलन, विदाउट युजिंग सेमिकोलन. मग आता सेमी ठीक आहे, विदाउट युजिंग तर काढून टाकतो. हा, आणि आता कंपाईल करतो आणि रन करतो. एरर आली. त्याने सांगितले एक्सपेक्टेड सेमिकोलन बिफोर कर्ली ब्रॅकेट, याच्या आधी सेमिकोलन द्या. पण आपली कंडिशन काय आहे? सेमिकोलन द्यायचं नाही. मग पॉसिबल आहे का? हो का नाही? तुम्हाला काय वाटतं ते सांगा, बाकी पुढचं पुढे बघू आपण. आहे सांग मग कसं. तर आपल्याला हे माहिती आहे, इफ एल स्टेटमेंट माहिती आहे आपल्याला. मी हा प्रोग्राम जो आहे हे प्रिंट स्टेटमेंट इफच्या आतमध्ये टाकतो. इफ, ठीक आहे, आणि मी एम्प्टी ब्रॅकेट टाकून दिले, बस संपलं. सेमिकोलन कुठे टाकले का मी? इफच्या नंतर सेमिकोलन टाकतच नाही आपण कंडिशनच्या पुढे. मी परत कंपाईल करून रन करतो. झालं का नाही? हा, मला आता याच्या आतमध्ये मी जेवढे कॅरेक्टर इथं प्रिंट करतो की नाही स्क्रीनवर, जेवढे कॅरेक्टर, आता हे एवढं कळलंय तुम्हाला? इफच्या आतमध्ये जर तुम्ही कुठलेही स्टेटमेंट टाकलात तर ते एक्झिक्यूट होतं. हा, विदाउट युजिंग सेमिकोलनची कंडिशन होती. मी प्रोग्राममध्ये कुठेही सेमिकोलन यूज केलेलं नाही. आता या प्रिंटफ स्टेटमेंटने जेवढे काही कॅरेक्टर प्रिंट केलेत त्याचा काउंट पण मला डिस्प्ले करायचं. म्हणजे रामदास किती कॅरेक्टर आहेत? 6 कॅरेक्टर्स आहेत. मला तो नंबर पण प्रिंट करायचा. कसं करणार? नाही, आता सेमिकोलन घ्या. आता हे एवढा प्रोग्राम संपलाय बरं का. हा प्रोग्राम संपलाय. फॉर लूपनी काय करणार? नाही, मी रामदास इथे प्रिंट केलंय ना हे डायरेक्ट. आता इथं काय मी देणार आहे नाव हे नाही ना माहिती. आणि ते कुठल्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचं म्हणलं तर हे इथे मला व्हेरिएबल घ्यावं लागेल. व्हेरिएबल घेतलं तर मला तिथे सेमिकोलन द्यावं लागेल. तर इथे मी प्रिंटफ हे काय फंक्शन आहे आणि फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करतं. हा, आता फक्त समजण्यासाठी तुम्हाला मी सांगतो. आधी मी एक काम करतो, हे जे आहे ना हे प्रिंटफ मी इथनं कॉपी केलंय. फक्त मी इथे प्रिंट करतो. मला हे पण प्रिंट करून मिळणारच आहे, फक्त मला इथे सेमिकोलन द्यावा लागेल. ठीक, मी दिले आता. आणि मी ते काम करतो, इथे एक इंटिजर व्हेरिएबल घेतो एक्स. इंटिजर व्हेरिएबल घेतला एक्स. हा, आता हा जो व्हेरिएबल एक्स घेतलेला आहे त्या एक्स व्हेरिएबल मध्ये या प्रिंटफचा आन्सर स्टोअर करतो. प्रिंटफचा आन्सर स्टोअर केलंय ना. बाकीचा हा कोड मी कमेंट मध्ये टाकला. आपला जे मेन पर्पज होता तो झालाय. प्रिंटफ कसं वर्क करतं, काय रन करतं. तर इथे प्रिंटफ मध्ये मी रामदास लिहिलंय आणि प्रिंटफ ह्या फंक्शनचं आउटपुट जे येतं ते या एक्स मध्ये स्टोअर केलंय. आणि या एक्स ला मी आता प्रिंट करतो. प्रिंटफ %d, x. फाईल सेव्ह केली, कंपाईल आणि रन केलंय. रामदास 6 आलंय. आता मी इथे सूरज पवार असं टाकतो. आता काय आउटपुट यायला पाहिजे?
सूरज 5 कॅरेक्टर स्पेस 6 पवार 5 कॅरेक्टर 6 5 11 जेवढे कॅरेक्टर स्क्रीनवर प्रिंट होत आहेत त्याचा काउंट प्रिंटफ फंक्शन रिटर्न करतं. प्रिंटफ फंक्शन काय रिटर्न करतं करा printf function returns the number of characters displayed on the screen. नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती डिस्प्ले होतात इन्क्लुडिंग स्पेस. स्पेस इन्क्लूड करू ना. तर सूरज पवार मध्ये 10 कॅरेक्टर झाले स्पेस एक 11वा झाला तर 11 कॅरेक्टर स्क्रीनवरती डिस्प्ले झाले सक्सेसफुली तर त्याचा काउंट हे फंक्शन रिटर्न करते या एक्स मध्ये. तो एक्स मध्ये प्रिंट करते बस. फाईल सेव्ह केली आहे कंपाईल अँड रन. करेक्ट कळलंय. printf function returns number of character displayed on a screen. हा आता जसं printf function होतं आहे तर तुमच्या डोक्यात असं पण scanf पण काहीतरी रिटर्न करत असेल. हा आलं का डोक्यात? आला असं थोड्या वेळाने आला असं. ठीक आहे आपण आता एक scanf बघूयात. मी एक काम करतो scanf तर मी हे printf एंटर व्हॅल्यू असं म्हणालो. एंटर व्हॅल्यू आणि जी मी व्हॅल्यू या scanf फंक्शनने घेतोय आता हे एक्स पण मी प्रिंट करून टाकलेलं आहे किंवा आता एक्स ची मला काही गरज नाही. एक्स हे आपल्याला कळलंय ना तुम्हाला. इथे मी व्हॅल्यू जी एंटर करतोय ती व्हॅल्यू मी scanf नी %d नी ती व्हॅल्यू या एक्स मध्ये रीड केली. आणि दुसरा एक मी कॉमा वाय व्हेरिएबल घेतो. त्या वाय व्हेरिएबल मध्ये मी ती व्हॅल्यू रीड केली. ठीक आहे. मी सपोज 112 व्हॅल्यू मी एंटर केली ती वाय मध्ये आली तर या एक्स मध्ये काय येते ते मला बघायचंय. मी एक काम करतो printf %d स्पेस देऊन %d कॉमा या एक्स ची पण व्हॅल्यू प्रिंट केली एक्स मध्ये काय येते ती आणि वाय मधली पण व्हॅल्यू मी प्रिंट केली. एक्स मधली पण व्हॅल्यू आणि वाय मधली पण व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायची. मी कंपाईल अँड रन करते परत. एंटर व्हॅल्यू मी 112 व्हॅल्यू एंटर केली तर बघा इथं 1 अशी व्हॅल्यू आली आणि 112 आले. एक्स मध्ये 1 व्हॅल्यू आली. किती आले 1 व्हॅल्यू आले. आता मी एक काम करतो परत मी एंटर 2 व्हॅल्यूज असं इथे म्हणतो आणि इथे मी scanf %d कॉमा वाय कॉमा %z. आता मी इथे प्रिंट करत असताना फक्त एक्स प्रिंट करतोय. आता वाय झेड तर आपण जे व्हॅल्यू रीड केल्या आहेत त्या रीड होणारच आहेत बरोबर आहे. प्रिंटिंग मध्ये मी फक्त %d एक्स व्हॅल्यू प्रिंट केली. परत एकदा कंपाईल करून रन करतो. एंटर 2 व्हॅल्यूज मी व्हॅल्यू पहिली एंटर केली 23 दुसरी एंटर केली 100 2 झालं. 2 व्हॅल्यू आली ना बरोबर का. एंटर 2 व्हॅल्यूज 23 एक केली आहे आणि 100 एक केली आहे. 2 व्हॅल्यू रीड झाल्या मला इथे एक्स मध्ये व्हॅल्यू आली 2. म्हणजे तुम्हाला कळतंय का आतापर्यंत आपण नुसतं printf scanf लेफ्ट हँड साइडला काहीही न देता यूज करत होतो. मी printf ला पण तुम्हाला लेफ्ट हँड साइडला व्हेरिएबल घेऊन दाखवला. printf काय करतं रिटर्न जेवढे कॅरेक्टर स्क्रीनवर टाईप होत आहेत प्रिंट होत आहेत त्याचा काउंट रिटर्न करतं बरोबर आहे. आणि scanf फंक्शन काय करतं scanf फंक्शन मध्ये जेवढ्या व्हॅल्यूज आपण रीड करतोय ना त्याचा काउंट ते फंक्शन रीड करतं रिटर्न करतं. कळलंय का. आता मी एक काम करतो मी एक कॅरेक्टर ॲरे व्हेरिएबल घेतलाय. कॅरेक्टर nm व्हेरिएबल घेतलाय त्याच्यामध्ये माझ्याकडं 100 कॅरेक्टरचा स्पेस आहे. मी एंटर 2 व्हॅल्यूज अँड नेम असं म्हणलंय. ठीक आहे. %d एक्स वाय आणि झेड मध्ये व्हॅल्यू घेतल्या आहेत. कॉमा करून %s पण आपण एक व्हॅल्यू व्हेरिएबल रीड केलाय आणि ती जी काही व्हॅल्यू आहे ती %nm मध्ये रीड केली. ठीक आहे. फाईल सेव्ह. परत एक्स मधलीच व्हॅल्यू आपण प्रिंट करतोय. कंपाईल करून रन. पहिली व्हॅल्यू एंटर केली मी 12 दुसरी व्हॅल्यू एंटर केली मी 345 आणि तिसरं नेम आहे ना नेम मध्ये मी टाकतोय सोहम राज. किती व्हॅल्यू आन्सर काय आलं एक्स मधलं म्हणजे एकच स्ट्रिंग आहे ना
स्ट्रिंग मधले कॅरेक्टर्स नाही किंवा वर्ड आपला नंबर जो आहे नंबर मध्ये 2 कॅरेक्टर वेगवेगळे नाही घेतले किंवा नंबर मध्ये 3 कॅरेक्टर वेगवेगळे काढून नाही केले. तुम्ही किती फॉर्मॅट स्पेसिफायर यूज केले? 3. मग त्या तिन्ही फॉर्मॅट स्पेसिफायरने तिन्ही व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू रीड झालेत. जर तिन्ही व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू व्यवस्थित रीड झाले असतील तर त्याचा काउंट त्यांनी रिटर्न केला. कळले? स्कॅनएफ फंक्शनचा यूज. स्कॅनएफ फंक्शन आपण स्ट्रेट फॉरवर्ड आतापर्यंत असाच यूज करत आलोय विदाउट रिटर्न. पण स्कॅनएफ हे फंक्शन आहे व्हॅल्यू रिटर्न करतं. कशाची? नंबर ऑफ व्हेरिएबल्स क्रिएटेड प्रॉपरली. बरोबर आहे? किती व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू आपण ऍड केली आहे प्रॉपर, त्याचा काउंट स्कॅनएफ रिटर्न करतं. आणि प्रिंटएफ किती व्हॅल्यू कॅरेक्टर टाईप झाले त्याचा काउंट रिटर्न करतं. दोन्ही फंक्शन आपल्याला व्हॅल्यू रिटर्न करतात. कळलंय? आता हे सगळं सांगायचं रिझन हे होतं की तुमच्याकडे एक फाईल आहे, त्याच्यामध्ये रोल नंबर आहे, त्याच्यानंतर टॅब दिले मी, टॅब नंतर मी महेश असं नाव दिलंय, त्याच्यानंतर त्याचे पर्सेंटेज दिलेत. त्यानंतर 2 रोल नंबर 2 आहे, सोहम आहे नाव आहे, त्याचे 89% आहे. रोल नंबर 3 आहे, त्यानंतर सुरेश हे नाव आहे, पर्सेंटेज 88 आहे. रोल नंबर 4 आहे, गोपाळ हे नाव आहे, पर्सेंटेज 85 आहे. अशी माझी एक फाईल आहे आणि ही फाईल आहे माझी student.dat, डेटा फाईल म्हणतो आपण, .dat. आतापर्यंत आपण .txt फाईल वरती ऑपरेशन केले. आता ही डेटा फाईल आहे. डेटा फाईल आणि टेक्स्ट फाईल मध्ये काय डिफरन्स असतो? डेटा फाईल मध्ये डेटा ऑर्गनाइज्ड असतो. माझ्या रोल नंबरचा एक कॉलम आहे, नेमचा एक कॉलम आहे, मार्क्सचा एक कॉलम आहे. फक्त आपण हेडिंग दिली नाही वर. पण ही ऑर्गनाइज्ड फाईल असते. डेटा फाईल म्हणजे ऑर्गनाइज्ड फाईल असते. तर मला तुम्हाला एक प्रोग्राम द्यायचा आहे, त्यासाठी मी तुम्हाला हे प्रिंटएफ, हे स्कॅनएफ काय असतं, काय रिटर्न करतं हे सांगितलं. तर आता मी माझा प्रोग्राम काय तुम्हाला जो सांगायचा तो की ही फाईल जी आहे student.dat फाईल, ही फाईल तुम्हाला तुमच्या सीच्या प्रोग्राम मध्ये ओपन करायची आणि या फाईल मध्ये जो रोल नंबर युजर देईल त्याच पर्टिक्युलर रोल नंबरचे डिटेल आपल्याला प्रिंट करायचे. तुमच्याकडे एक कंप्लीट फाईल आहे आणि तुम्हाला मी सांगितलं की मला रोल नंबर 5 चे डिटेल सांगा, तर ते सांगितलं पाहिजे तुमच्या सीच्या प्रोग्रामने. कळतंय? कळलं का नाही? सपोज 1000 स्टुडंटचे डिटेल्स आहेत एका फाईलमध्ये, मॅडमने तुमच्या मार्क्स एंटर केलेत आणि तुम्ही जाऊन मॅडम 50 नंबर आहे माझा रोल नंबर, मला मार्क्स सांगा. तर मॅडम प्रोग्राम रन करणार, 50 नंबर टाकणार, लगेच तुमचे सगळे डिटेल दिसतात. है ना? सर्चिंग करायची गरज काय नाही. तिचा प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच एंट्री मिळणार आहे. मॅडमला फक्त ही अशी एक फाईल बनवून ठेवायची. जेवढे काही कॉलेजमध्ये स्टुडंट आहेत ते सगळ्या स्टुडंट रोल नंबर सांगितला त्याचे सगळे डिटेल आपल्याला समोर दिसतात. म्हणजे सर्च करायचं आपल्याला तो पर्टिक्युलर रेकॉर्ड. कळलंय? पण आता प्रॉब्लेम हा आहे, आतापर्यंत आपण काय केलंय? आपण एफ स्कॅनएफनी आपण एफ गेट सी आणि एफ गेट एस हे 2 फंक्शन यूज केले आणि त्याच्यावरनं आपण डेटा फक्त रीड केला आणि प्रिंट केलाय. आता मला फक्त डेटा रीड करून ऍज इट इज डंप नाही करायचं, रीड केलेल्या डेटामध्ये सर्चिंग करायचे, चेकिंग करायचं. त्यासाठी आपण यूज करणार आहोत इथे एफ स्कॅनएफ फंक्शन. कुठलं फंक्शन? एफ स्कॅनएफ. नुसतं स्कॅनएफ फंक्शन जे आहे ते फंक्शन युजर कडनं व्हॅल्यू कीबोर्ड वरनं रीड करताना यूज करतो. स्कॅनएफ फंक्शन आतापर्यंत काय केलं आपण? युजर कडनं इनपुट घ्यायचं असेल कीबोर्ड वरनं, स्टँडर्ड इनपुट डिव्हाइस वरनं, तर आपण स्कॅनएफ फंक्शन यूज केलंय. आता मला जो डेटा रीड करायचा आहे तो डेटा कुठून येणार आहे? फाईल मधून येणार आहे. तर मी एफ स्कॅनएफ फंक्शन यूज करणार. एफ स्कॅनएफ फंक्शन पण तुम्ही काल लिहून घेतलेलं असेल बहुतेक, बरोबर आहे ना? एफ स्कॅनएफ फंक्शन इज यूज टू रीड डेटा फ्रॉम द फाईल. स्कॅनएफ इज टू रीड डेटा फ्रॉम कीबोर्ड. कळलंय? आता एफ स्कॅनएफ, जसं स्कॅनएफ मध्ये कसं होतं, स्कॅनएफ मध्ये पहिल्यांदा फॉर्मॅट स्पेसिफायर डबल कोट मध्ये कॉमा व्हेरिएबलचं लिस्टिंग होतं. एफ स्कॅनएफ फंक्शनला तुम्हाला पहिला फाईल पॉइंटर द्यायचा जिथून तुम्हाला डेटा रीड करायचा, ज्या फाईल मधून डेटा रीड करायचा, त्यानंतर फॉर्मॅट स्पेसिफायर द्यायचे आणि त्यानंतर व्हेरिएबल्स द्यायचे. जसं स्कॅनएफ फंक्शन तुम्हाला रिटर्न करत होतं नंबर ऑफ व्हेरिएबल्स क्रिएटेड किंवा जेवढ्या व्हॅल्यूज तुम्ही रीड करताय त्याचं काउंट, तसं एफ स्कॅनएफ फंक्शन पण तुम्हाला नंबर रिटर्न करतं जेवढा व्हॅल्यूज तुमच्या त्या व्हेरिएबल मध्ये पुट होतात तेवढा. कळतंय? आता बघूयात आपण ते नक्की वर्क कसं करतं. मी ही फाईल तुम्हाला एफ स्कॅनएफ ने रीड करून प्रिंट करून दाखवतो कन्सोलवर. आता बघा इकडं हॅश इन्क्लूड
लक्षपूर्वक बघा इकडे सगळ्यांनी. stdio.h हा मी मेन मध्ये मी कॅरेक्टर, ठीक आहे, आपण फाईल नेम डायरेक्ट घेऊयात ना, student.dt. तुम्हाला फाईल नेम रीड कसं करायचं वगैरे सगळं माहिती आहे. आता मी ते परत सांगत बसत नाही. मला जी फाईल आहे ती फाईल मला आधी ओपन करायची आहे. त्यासाठी मला फाईल पॉइंटर लागणार आहे. fp व्हेरिएबल घेतलाय. फाईल ओपन करायला लागणारच आहे. तुम्ही fscanf नी रीड करा, fgetc नी, fgetS. फाईल ओपन केल्याशिवाय कुठलेच ऑपरेशन होणार नाहीत. बरोबर आहे. फाईल ओपन करायचे. एफ ओपन नी मी ओपन करणार आहे. कोणती फाईल? तर student.dat फाईल. आता इथे मी डबल कोड दिलेत का? कारण हे डायरेक्ट नाव आहे, ते डबल कोट मध्ये स्ट्रिंग मध्ये घेणार. जर तुम्ही युजरकडनं रीड करत असाल तर रीड केलेलं नेम तुमच्याकडे त्या व्हेरिएबल मध्ये असतं. व्हेरिएबलला डबल कोट मध्ये नाही लिहित आपण. हे व्हेरिएबल नेम आहे, हे डायरेक्ट नेम आहे आणि मला ही फाईल रीड मोड मध्ये ओपन करायची. बरोबर आहे. फाईल रीड मोड मध्ये ओपन झाली तर फाईल पॉइंटर मध्ये डेटा असेल, म्हणजे पॉइंटर असेल, म्हणजे ऍड्रेस. पहिला फाईल ओपन झाली, पहिल्या रोला तो पॉइंट करतो. ठीक आहे. आता मला ही फाईल रीड करत जायचे जोपर्यंत फाईलमध्ये रेकॉर्ड्स आहेत. पण मला जी रीड केलेली फाईल आहे ती कंपल्सरी त्याच फॉर्मॅटमध्ये प्रिंट पण करायची. तर मी ते व्हाईल लूप मध्ये fscanf हे फंक्शन यूज करतो. fscanf फंक्शनला मला पहिल्यांदा फाईल पॉइंटर पास करायचा आहे, नंतर फॉर्मॅट स्पेसिफायर आहे, नंतर डॉट 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 म्हणजे व्हेरिएबलची लिस्टिंग आहे. fscanf फंक्शनला कुठनं डेटा येणार आहे? fp, ज्याच्यामध्ये ज्या फाईलमध्ये फाईल पॉइंटरमध्ये माझा डेटा आहे तो फाईल पॉइंटर पहिला पास केलाय. नंतर मला फॉर्मॅट स्पेसिफायर पास करायचं. या फाईलचा फॉर्मॅट कसा आहे? पहिला रोल नंबर आहे, दुसरा नेम आहे, तिसरं मार्क्स आहे. आता मार्क्स पण मी इंटेन्शनली %d नीच रीड करणार आहे म्हणून होल नंबर दिले. जर मला असं नंबर हवे असतील तर मी %f घेईल. ठीक आहे, मी %f ने रीड करतो. तर माझ्याकडे पहिला जो डेटा आहे तो रोल नंबरचा आहे, तो %d ने येणार आहे. दुसरा जो डेटा आहे तो नेम आहे, तो %s ने येणार आहे. तिसरे जे मार्क्स आहे ते %f ने येणार आहे. पहिला जो डेटा आहे तो मला डेटा आलेला % रोल नंबर या व्हेरिएबल मध्ये ठेवायचा आहे. दुसरा जे नेम आहे ते कॅरेक्टर नेम, कॅरेक्टर ॲरे मध्ये ठेवायचं आहे nm नावाच्या व्हेरिएबल मध्ये. आणि तिसरे मार्क्स जे आहेत ते mk व्हेरिएबल मध्ये ठेवायचे. मी तिन्ही व्हेरिएबल्स घेतलेत. आता तीन जर व्हेरिएबल घेतले तर मला ते डिक्लेअर करावे लागतील. इंटिजर रोल नंबर एक डिक्लेअर केलाय, त्यानंतर सॉरी इथे मी डॉलर घालत आहे %, रोल नंबर एक डिक्लेअर केलाय, त्यानंतर कॅरेक्टर ॲरे घेतला मी, कॅरेक्टर nm नावाचा एक ॲरे घेतला, नेम म्हणून घेतलंय आपण, आणि फ्लोट मध्ये mk, तीन व्हेरिएबल घेतले. बरोबर आहे. हा, आता fscanf फंक्शन काय करतं? जर फाईल पॉइंटर मधनं डेटा रीड झाला, पहिली लाईन आहे 1, काय पुढं 1 महेश 90, तर 1 या RL मध्ये येईल, महेश या NM मध्ये येईल, 90 या MK मध्ये येईल. किती व्हेरिएबल क्रिएट झाले? 3 व्हेरिएबल क्रिएट झाले. तर fscanf रिटर्न्स 3. कळतंय? fscanf रिटर्न काय करतंय? 3 ही व्हॅल्यू रिटर्न करते. आणि जेव्हा व्हॅल्यू रीड करायला काहीच नसेल तेव्हा fscanf 0 रिटर्न करते. म्हणजे fscanf फंक्शन जे आहे, fscanf फंक्शनचा जर काउंट fscanf is not equal to 0, fscanf फंक्शन जर 0 रिटर्न करत नसेल, याचं मिनिंग काहीतरी डेटा रीड झालाय आणि रीड झालेला डेटा या RL, NM आणि MK व्हेरिएबल मध्ये पास झाला. तेच व्हेरिएबल्स इथे प्रिंट करतो. printf %d/t %s/t %f, बरोबर आहे, /n. पुढच्या लाईनला माझं बाकीचं आउटपुट येणार आहे. पहिलं रोल नंबर मधला डेटा, दुसरा नेम मधला डेटा, तिसरा MK मधला डेटा, MK मधला डेटा. तिन्ही व्हॅल्यू आपण इथे फक्त प्रिंट केलेत बस. ही फाईल सेव्ह केली. सेव्ह करायची आपल्याला fscanf.c नावाने मी फाईल स्टोअर केली आणि आपण कंपाईल आणि रन करून बघूयात. आता हे इन्फायनाइट लूप चाललंय बरं का. व्हॅल्यू प्रिंट तर झालेली दिसली आपल्याला, पण नॉट इक्वल टू 0 जे आहे ना, fscanf
हे जे आहे मी एक काम करतो, इथे मी व्हाईल वनचा एक लूप इटरेट करतो. व्हाईल वन म्हणजे माझा ट्रूचा लूप ऍड केला मी, बरोबर. आणि मी इथे हे फंक्शन यूज करतो आणि ते एक मी इंटेजर काउंट व्हेरिएबल पण घेतो. आणि इथे मी या व्हाईल लूपच्या आतमध्ये इथे काउंट इज इक्वल टू घेतले. इफ स्कॅनएफ फंक्शन रिटर्न जे काही करेल मला, इथे काउंट रिटर्न होईल. जर काउंटची व्हॅल्यू इफ काउंट इज ग्रेटर दॅन 0 असेल तरच मी इथे प्रिंट करतो. पण जर काउंट ग्रेटर दॅन 0 नसेल, त्याचे मिनिंग डेटा रीड झालाच नाही, बरोबर ना. जर डेटा रीड झाला नाही तर एल्स मध्ये येऊन मी ब्रेक करतोय. ठीक आहे, फाईल मी सेव्ह केली आहे, परत इकडे आलोय, कंपाईल अँड रन. फाईलमध्ये जो डेटा ज्या पद्धतीने होता ना त्याच पद्धतीने प्रिंट केलाय. आपण इथे 90 लिहिलं तर नुसतं, पण आपण %f ने प्रिंट केलं ना, त्यामुळे ही फ्लोट झाली, कास्टिंग झालं त्याचं. आलं लक्षात? कळलंय? हा. आता पुढे मी तुम्हाला क्वेश्चन काय सांगितलं होतं मेन, एफ स्कॅनएफ फंक्शन कळलं का नाही ते सांगा आधी. एफ स्कॅनएफ फंक्शन मध्ये काउंट कुठला आला, किती आला? 3. एका वेळेस एक कंप्लीट लाईन रीड होते आणि तुम्हाला काउंट 3 मिळतोय. 3 जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रिंटिंग होतं. जेव्हा फाईल मधला डेटा रीड करायचा संपलाय तेव्हा काउंट 0 रिटर्न झाला आणि ही कंडिशन फॉल झाली. कंडिशन फॉल झाली की मी एल्स मध्ये आलो ब्रेक केला, म्हणजे लूपच्या बाहेर पडलो मी, बरोबर आहे. आता जर मला एक फाईल रीड करायची आहे, फाईल ओपन केली आहे, ज्या स्टुडंटचा रोल नंबर मी सांगितलाय त्याच स्टुडंटची डिटेल आपल्याला प्रिंट करायची. मग इथे मी युजरला विचारतो, एंटर रोल नंबर टू डिस्प्ले डिटेल्स. ठीक आहे, रोल नंबर घेतोय आपण युजर कडनं, स्कॅनएफ %d कॉमा सर्च रोल नंबर SRL, खाली RL मी यूज केलाय म्हणून मी ते SRL घेतलंय बरं का. आणि तो SRL जो आहे SRL तो मी इथे डिक्लेअर केला. ठीक आहे, आता मला त्याच स्टुडंटचे डिटेल प्रिंट करायचे, ज्या स्टुडंटचा रोल नंबर RL फाईल मधला रोल नंबर आणि एंटर केलेला SRL मॅच होईल. मग या इफच्या आतमध्ये मी परत एक इफ टाकतो, इफ SRL इज इक्वल इक्वल RL जर असेल तरच हे प्रिंट कर, आणि जर नसेल तर नाही, तो त्या नंबरचा स्टुडंटच नाहीये असं पण सांग. हो ना, पण पहिला एकच रेकॉर्ड चेक केला आणि ह्यालाच एल्स टाकला तर चालेल का? पहिला रेकॉर्ड चेक केला, हा बघा, मी पहिला रेकॉर्ड चेक केला, मी रोल नंबर सांगितलाय 5, पहिल्या ठिकाणी मॅच झाला नाही, पहिला 1 आहे, दुसरा 2 आहे, तर मी इथे लगेच पहिला मॅच झालाय का? SRL आहे 5, RL आहे 1, इक्वल इक्वल कंडिशन होते का ट्रू? नाही, फॉल्स आहे. मग मी इथे लगेच सांगू का एल्स मध्ये नंबर नॉट फाउंड? बरोबर आहे का ते? नाही, कारण पहिला एकच रेकॉर्ड चेक झालाय ना. सगळी अख्खी फाईल चेक व्हायला पाहिजे. कंप्लीट फाईल चेक झाल्यानंतर जरी मिळाला नाही तरच मग तुम्ही सांगायला पाहिजे. मग इथे एक काम करूयात, आपण इथे एक एफ नावाचा व्हेरिएबल घेऊयात, त्याला व्हॅल्यू 0 सेट करूयात. जर नेम सापडलं तर ठीक, पण कंप्लीट फाईल माझी इटरेट झाली आणि मी या लूपच्या बाहेर पडलो, बरोबर आहे. पण या एफ ची व्हॅल्यू जर मी या लूपच्या बाहेर तसाच पडलो ब्रेक केल्यानंतर आणि एफ ची व्हॅल्यू चेंज झालीच नाही, एफ ची व्हॅल्यू चेंज कधी करेन मी? जर मी ते प्रिंट केलं तर प्रिंट करेन. एफ ची व्हॅल्यू सेट केली 1, म्हणजे जर तो रोल नंबर मिळाला तर एफ इज इक्वल टू 1 होईल आणि तो त्या रोल नंबरची डिटेल पण प्रिंट होते. पण जर एफ ची व्हॅल्यू, त्या रोल नंबरची व्हॅल्यू त्या फाईलमध्ये मिळालीच नाही तर मी आतमध्ये जाऊन प्रिंट करेन का काही? नाही. एफ इज इक्वल टू 1 होईल का? नाहीच होणार. म्हणजे एफ ची जी व्हॅल्यू मी 0 सेट केली होती सुरुवातीला ती 0 ची 0च राहणार आहे, बरोबर ना. मग जर ती 0 ची 0च राहिली तर मी या व्हाईल लूपच्या बाहेर येऊन परत एकदा चेक करतो, इफ एफ इज इक्वल इक्वल 0च आहे का? एफ इज इक्वल इक्वल 0च आहे का? 0 जर असेल याचं मिनिंग काय? तो रोल नंबर मिळालाच नाही जो तुम्ही सर्च करत होता, बरोबर आहे. मग इथे मी प्रिंट एफ मध्ये लिहितो, नो सच रोल नंबर फाउंड, असा कुठला रोल नंबरच नाहीये असा आपण मेसेज दिला, कळलंय. आणि जर असेल रोल नंबर तो तर वरती रेकॉर्ड प्रिंट झालाच आहे ना, जो रोल नंबर असेल तर. मी फाईल ही
कंपाईल करून परत एकदा रन करतोय. एंटर रोल नंबर टू डिस्प्ले डिटेल्स. मी रोल नंबर टाकतोय 2. ह्याच्या आधी पण काही रीड करत होतो का? स्कॅनएफ SRL ला इथं आपण % दिला नाही बरं का, त्याच्यामुळे आपली ही फाईल वेट केला त्याने स्कॅनिंगला आणि टर्मिनेट झाला प्रोग्राम. परत एकदा रोल नंबर 2 टाकलाय, मॅच झाला रोल नंबर, त्याचेच फक्त डिटेल दिसले आपल्याला. सर्चिंग केलं आपण फाईलमध्ये. मग आता या फाईलमध्ये जे ना, या फाईलमध्ये तुमच्याकडे कितीही डेटा असू दे तो सर्च करणार. आपले मिनी फोन डिक्शनरी झाली, कळलं का? फोन बुक जे म्हणतो ना, तुमच्याकडे एका बाजूला नेम्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला फोन नंबर आहेत. नाव टाका, तुम्हाला फोन नंबर सर्च करून मिळेल. कळलं का? हा, सर्चिंग जसं मी इथं नंबर वरती केलंय तसं तुम्ही नावावरती पण सर्चिंग करू शकता strcmp फंक्शननी. इथे मी आता जर जो नसेल रोल नंबर तो जर मला चेक करायचा आहे, सपोज मी असा नंबर टाकला 10 आहे का माझ्याकडे? नो सच रोल नंबर फाउंड. झालं. कळलं? हा होता fscanf फंक्शन आणि त्याचा पर्पज. कळलंय? फाईल ही मी कंप्लीट लिहून घ्या आणि उद्या येताना एक मिनी फोन बुकचा प्रोग्राम करून आणा. फोन बुक मध्ये तुम्हाला तुमची डिक्शनरी आहे कंप्लीट. त्याच्यामध्ये मोबाईल नंबर, नेम आणि मोबाईल नंबर हे दोनच कॉलम असतील. नेमचा पहिला आणि दुसरा मोबाईल नंबरचा. किंवा नेम काय असं करा तुम्ही, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि मोबाईल नंबर. बरोबर आहे? मग तुम्ही कशावरती सर्चिंग करू शकता. तुम्ही जर फर्स्ट नेमनी सर्चिंग केलं तर त्या नावाने मॅच होणारे जेवढे काही मोबाईल नंबर्स आहेत ना, तेवढे सगळे येतील. ते सगळे डिटेल्स येतील. फोन बुकचा एक प्रोग्राम मला तुम्ही करून दाखवा. ठीक आहे? आता ही फाईल लिहून घ्या. आपण थांबूया.